जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 36 पाहणार आहोत. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. कीर्तनकार मकरंदबुवा रामदासी यांनी एकदा त्यांच्या कीर्तनात असे सांगितले की आपण देवदेवतांची मंदिरे बांधतो, साधू संतांची मंदिरे बांधतो, पण आपण कुठे कधी ईश्वराचं बांधलेलं मंदिर पाहिलं आहे का? नाही. देवदेवता हे ईश्वराचे अंश आहेत, ईश्वर नाही. मग त्या ईश्वराचं मंदिर कुठे आहे? तर स्वतः ईश्वराने आपलं मंदिर बांधलं आहे, आणि ते म्हणजे मानवाचा देह. या देहरूपी मंदिरात तो राहत असतो, जे त्याने स्वतः करता बांधले आहे. आणि हेच रामदास स्वामी आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत की सदा सर्वदा देव सन्निध आहे. तो ईश्वर सतत आपल्याजवळ आहे. तो आपल्यापासून जरासुद्धा दूर नाही, पण ते आपल्याला कळत नाही. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही. खरं तर तो ईश्वर आहे म्हणूनच आपण आहोत, नव्हे आपलं अस्तित्वच त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. पण हे आपल्याला कळत नाही, आणि म्हणून आपण त्याला बाहेर शोधत फिरतो. श्रीकृष्णसुद्धा गीतेमध्ये म्हणतात की ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. अर्थात ईश्वर हा आपल्या हृदयात अंतरंगात निवास करतो. पण असा हा ईश्वर आपल्या भक्तीची परीक्षा नेहमीच घेत असतो. त्याच्याकरता तो त्यांच्या जीवनामध्ये संकट निर्माण करतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो कृपाळू भगवंत आपल्या भक्ताच्या धैर्याची कसोटी पाहतो, पण भक्त त्या संकटाने विचलित होत नाही. त्यांना माहीत असते की तो ईश्वर सतत माझ्याबरोबर आहे, त्याची माझ्यावर कृपा आहे, तो मला या संकटातून नक्कीच बाहेर काढेल. म्हणून तो निष्ठावान भक्त न डगमगता संकटातसुद्धा आनंदात राहतो. त्याचं भजन कीर्तन करत भजनानंदामध्ये तो रंगून जातो, त्यातच तो मग्न राहतो. भगवंताशिवाय त्याचा दुसरा कुणावरही विश्वास नसतो. म्हणून परमेश्वराला आपल्या भक्ताचं रक्षण करण्याकरता धावून यावंच लागतं. एकीकडे तो भक्तांवर संकट निर्माण करतो, पण दुसरीकडे आपल्या कृपेचा वरदहस्त तो त्यांच्यावर ठेवतो. जसा कुंभार जेव्हा मडकी घडवतो तेव्हा तो एका हाताने त्या मडक्यावर थापटीने थापा मारतो, पण ते मडकं फुटू नये, तुटू नये म्हणून त्याला दुसरा हात मडक्याच्या आत ठेवून त्याला आधार देतो. तद्वतच ईश्वर आपल्या भक्तावर आपला वरदहस्त ठेवत असतो. अशा प्रकारे भगवंत आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतो, परंतु त्यामध्ये तो त्याचं रक्षणही करत असतो. पुढे समर्थ म्हणतात, तो भगवंत आणखीन कसा आहे? तर सुखानंद आनंद कैवल्य दाणी. म्हणजे हा ईश्वर सुखानंद आहे, आनंद आहे, अर्थात तो सुखरूप आहे. त्याच्याजवळ दुःखाचा लवलेशही नाही. तो सच्चित स्वरूप आहे. तो आनंदकंद आहे. तसाच तो कैवल्यदानीही आहे. कैवल्य म्हणजे मोक्ष, अर्थात तो आपल्या भक्ताला मोक्ष देणारा आहे. भक्ताला मोक्ष देतो म्हणजे त्याला आपल्यामध्ये सामावून घेतो. आपल्या भक्ताला जन्ममरणाच्या चक्रातून तो मुक्त करतो. असा हा कृपाळू भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही, सदैव त्याचं रक्षणच करतो. म्हणून समर्थ म्हणतात, परमेश्वर आहे आणि तो माझ्यातच आहे यावर जर आपला ठाम विश्वास असला तर तो आपली उपेक्षा कधीही करणार नाही. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा, आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ.